नमस्कार. आता देविकाने सगळ्यात मोठा नीच असा प्रकार केलेला असतो. तिने सत्या आणि मीराच्या पावभाजीच्या गाडीवर जी पावभाजी विकली जाते त्या पावभाजीमध्ये औषध मिक्स केलेलं असतं. त्यामुळे आता सत्या आणि मीराच्या गाडीवर लोक परत येऊ लागतात आणि खूप काही बोलू लागतात. पण मीरा त्यांना सांगत असते, अहो आमची पावभाजी एकदम हायजेनिक आहे. आता लोक ऐकायला तयार नसतात. लोक म्हणतात, मग आम्ही काही खोटं बोलतोय का? त्यावर मीरा म्हणते, अहो मी तसं नाही म्हणत आहे. पण त्यावर लोक म्हणतात, तसं नाही म्हणत म्हणजे आम्ही जे बोलतोय ते खोटं असेल तर सांगा. त्यावर मीरा म्हणते, अहो पण आम्ही व्यवस्थित पावभाजी बनवलेली आहे. आता मीरा विचार करत असते की लोक सगळीच अशी का म्हणतायत. आता मीराच्या लक्षात येतं काहीतरी गडबड असणार, म्हणूनच लोक असं बोलत आहेत. आता मीरा त्या पावभाजीची टेस्ट घेते. तिच्या सुद्धा लक्षात येतं काहीतरी पावभाजीत मिक्स झालेलं आहे आणि तिला सुद्धा त्रास होऊ लागतो. मीरा आता घरी आलेली असते. मीरा आता एकदम विचारात पडलेली असते की नेमकं पावभाजीमध्ये असं काय मिक्स केलं गेलं की लोकांनी एवढा मोठा गोंधळ घातला. आता मीरा थोडी नाराज असते. सत्या सत्या येऊन मीराला विचारतो, मीरा नक्की काय झालं? तू पावभाजीची गाडी आज का लवकर बंद केली? त्यावर मीरा म्हणते, अहो काय सांगू, सगळी गडबड अशी झाली. सत्या म्हणतो, काय? अगं पावभाजी तर तू व्यवस्थित बनवली होती ना? त्यावर मीरा म्हणते, होय व्यवस्थित बनवली होती, पण मला कळत नाही की असं कसं घडलं. त्यानंतर सत्या म्हणतो, मग मला सांग, तू पावभाजी बनवताना काय काय केलंस? त्यानंतर मीरा सांगू लागते. मीरा सांगत असते त्यावेळी मीरा म्हणते, हो एक गोष्ट लक्षात आली माझ्या आता. अहो बरोबर पावभाजी बनवत असताना देविका आली होती आणि मला एक काम आठवलं म्हणून मी बाहेर जात होती. मी देविकाला सगळं मिक्स करायला सांगितलं व्यवस्थित. त्यातच काहीतरी गडबड केलेली दिसते. देविकानेच हे केलेलं आहे. आता मीराला पूर्ण खात्री बसलेली असते की देविकानेच काहीतरी केलेलं आहे. त्यामुळे देविकाला आता मीरा जाब विचारायला जाते. मीरा देविकाला जाब विचारते. त्यावेळी देविकाची थोडी ततप होते. आता मीराच्या आणि सत्याच्या लक्षात येतं की हे सगळं देविकानेच केलेलं आहे. मीरा आणि सत्या आता डरावून देविकाला विचारू लागतात, लवकर सांग तू काय असं मिक्स केलंस? त्यावेळी आता देविका म्हणते, होय मी मिक्स केलं. अहो तुमची एवढी पावभाजी गाडी चालली तर घरात तुमचीच वावा होईल आणि तीच मला नको आहे. म्हणून मी पावभाजी गाडी लवकरात लवकर बंद व्हावी म्हणून त्यात औषध मिक्स केलं, जेणेकरून लोकांना त्रास झाला की लोक येऊन गडबड करतील आणि तुमची गाडी बंद होईल. माझा एकच हेतू होता, तुमचा धंदा बंद झाला पाहिजे. आमच्या स्टेटसला शोभेल असा तो धंदा नाही आहे. आता हे ऐकल्यावर सत्याला खूपच राग येतो. सत्य आता मीराला खूप काही बोलू लागतो. तिकडनं सुधाकरराव येतात. सुधाकरराव म्हणतात, काय झालं सत्यजित, कशाला रागवलंयस? त्यानंतर सत्य सांगू लागतो, अरे बाप बघ ना, ह्या देविकाने काय केलं बघ. आता हे ऐकल्यावर सत्यजितच्या वडिलांचा म्हणजेच सत्यजितच्या बापाचा सुधाकररावांचा सुद्धा राग आणणार होतो. सुधाकरराव म्हणतात, तुझी एवढी हिंमत, तू सत्या मीराची गाडी बंद करण्याचा प्रयत्न केलास? असं बोलून आता ते देविकाचा हात धरतात आणि तिला घराबाहेर काढतात आणि म्हणतात, तुला आता या घरात थारा नाही. तुझ्यामुळेच हे घर कर्जाच्या छायेखाली आहे आणि त्यातच माझी मुलं ते कर्ज फेडण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि तूच त्यांचा धंदा चौपट करण्याचे विचारत आहेस. असं बोलून आता तिला बाहेर काढलेलं असतं. आता सुधाकररावांनी योग्य तो निर्णय घेतलेला असतो आणि आता देविकाला बाहेर काढून सत्यामीरासाठी खूपच आनंदाची बातमी दिलेली असते. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.